श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 1 नवनाथ भक्तिसार अध्याय 1 हा या पवित्र ग्रंथाचा प्रारंभ असून तो अत्यंत फलदायी मानला जातो। या अध्यायात 9 नारायणांच्या अवताराची कथा आणि मच्छिंद्रनाथांच्या जन्माचे वर्णन दिले आहे। 1:1:3:1:4 अध्याय 1 सारांश समरी। 9 नारायणांचे आगमन कलियुगाच्या आरंभी भगवान श्रीकृष्णाने विष्णू द्वारकेत नवनारायणांना कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्लायन आविर्होत्र चम्स द्रुमिल आणि करभाजन पाचारण केले। 1:1:9:1:4 अवताराचा आदेश श्रीकृष्णाने या 9 नारायणांना पृथ्वीवर मानवी रूपात अवतार घेण्याची आज्ञा दिली, जेणेकरून ते भक्तिमार्गाचा प्रसार करू शकतील। 1:4:8 मच्छिंद्रनाथ जन्म या अध्यायात प्रामुख्याने मच्छिंद्रनाथांच्या कवी नारायण जन्माची आणि त्यांच्या तपाची कथा येते। 1:4:1 इतर नाथांचे अवतार याच अध्यायात जालंधरनाथ, रेवणसिद्ध, वटसिद्ध नागनाथ आणि गोरक्षनाथांच्या अवताराची पार्श्वभूमी सांगितली आहे। 1:2:2 अध्यायाचे आध्यात्मिक महत्त्व व लाभ। संबंधबाधा निवारण असे मानले जाते की या अध्यायाचे नित्य वाचन केल्याने घरातील अनिष्ट बाधा, भूतबाधा किंवा संबंधबाधा नष्ट होते। 1:2:3:1:2:5 संकट निवारण आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी हा अध्याय वाचला जातो। 1:4:2 वाचनाचे नियम व पारायण पद्धत रूल्स फॉर रीडिंग। पारायण नवनाथ भक्तिसारचे 9 दिवसांचे पारायण करताना पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 6 वाचले जातात। 1:1:4:1:4:3 नियम वाचन करताना शुचिर्भूत असावे, शक्यतो भूमीवर बसून आसन वाचन करावे आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे। 1:2:6:1:4:10 वेळ गुरुवार किंवा शुक्रवार हे दिवस पारायण सुरू करण्यासाठी शुभ मानले जातात।